लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये 3 मार्च रोजी प्रबुद्धनगर या ठिकाणी अवैधपणे गोमांस विक्री होत असल्याचा प्रकार हा गोरक्षकांनी उघडकीस आणला होता। त्यानंतर हा कत्तलखाना आणि त्या कत्तलखाना चालवणाऱ्या व्यक्तींवरती सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान आज 27 मार्च रोजी पुन्हा एकदा त्याच दुकानात तो कत्तलखाना सुरू असल्यास गोरक्षकांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा त्या दुकानात त्यांना गोमांस हे आढळून आले। अवघ्या 20 दिवसांपूर्वी ज्या दुकानावर कारवाई झाली होती त्याच दुकानात पुन्हा एकदा गोमांस आढळल्यानं गोरक्षकांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान आज सातपूर पोलीस आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या कारवाई करत या दुकानावर कारवाई करत या ठिकाणी सर्व वस्तू आपल्या ताब्यात घेतल्यात आणि फरार दुकान चालकावरती कारवाई केली आहे। आज सातपूर शहरात गौरक्षकांना अशी खबर मिळाली होती का 40 किलो गोमांस हे प्रबुद्धनगर झोपडपट्टीमध्ये परत विक्रीसाठी आलेले आहे। मागच्याच महिन्यात आमच्या गौरक्षकांनी कारवाई केलेली आहे। त्या कारवाईनुसार परत 1 महिन्यानंतर त्याच दुकानामध्ये आज गोमांस सापडलेले आहे, कमी प्रमाणात सापडलेले आहे। जे आलेलं होतं ते गोमांस त्याने आम्ही यायच्या अगोदरच गायब करून दिलं। मग आम्ही 112ला कॉल करून आम्हाला पोलिसांच्या सहकार्यानुसार आम्ही त्याच्या रूममध्ये घुसून त्याचा सर्व फ्रीज वगैरे चेक केलं। त्याच्यामध्ये आम्हाला गोमांस आढळून आलं। त्याच्याबद्दल सातपूर पोलिसांनी कडक कारवाई करावी ही नम्र विनंती। दरम्यान ज्या ठिकाणी दोनदा पोलिसांना कारवाई करावी लागत होती अशा ठिकाणचं हे दुकान जमीनदोस्त करावे अशी मागणी आता गोरक्षक करताय। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।